दुसरा ज्ञान जे तिसरा अर्थार्थ जाणे जे चौथा ज्ञानी या अगं द्रौपदी माझं कर्तव्य होते की तुझं रक्षण करावं. कोण्या वेळेला? ज्या वेळेला दुर्योधनाने सांगितलं दुःशासन जी भैया जाओ द्रौपदी के बाल पकडकर द्रौपदी को इस भरी हुई सभा में लेकर आओ. कुठला? द्रौपदीच्या महालात गेला. फरफडत केस पकडले. द्रौपदीने सांगितले मी एका वस्त्राची आहे, रजस्वला आहे, 5 भावाची पत्नी आहे. अरे तुझी भाभी येते रे. भाभी म्हणजे माय आहे. आणि तू आईच्या केसाला हात लावला. दुःशासन हात लावला माझ्या केसाला. अरे जा तुला ही शिक्षा मिळेलच, तुला भोगावंच लागेल. फरफडत सभेत केलं. कौरवे पांचाळी सभी माझी आणि रे वस्त्र रण वस्त्रे कैसे झाले माऊली. देवा अरे तू स्वतः वस्त्र अवतार झाला माझ्यासाठी, अंबर अवतार झाला माय बापा म्हणून कृपावंत आहे. देवाला विनंती केली. द्रौपदी पासून परमात्मा पुढे गेले. अर्जुनाने सुद्धा सांगितलं देवा अरे पहिल्या दिवशी माझी राख रांगोळी झाली असते रे, पण तू पुढे राहून मागे राहून माझा सांभाळ केला माय बापा. हो एवढे उपकार माझ्यावरती केले. आणि कुंती मातेच्या महाराजोड गेले. कुंती माता रडायला लागली. कुंती माता रडायला लागली. आत्या का रडते ग? का रडते? देवा मला सर्व ऐश्वर्य मिळालं, वैभव मिळालं, माझं राज्य मला मिळालं, माझ्या लेकरांना मिळालं, याच्यासाठी नाही रडत देवा. देवा याच्यासाठी रडत नाही रे देवा. पण तू एवढा मोठा द्वारकाधीश असून माझ्या लेकरांच्या मागे पुढे उभा राहून सांभाळ केला. माझ्या लेकराचं नातं तुझं नातं काय? याच्यासाठी रडते, याच्यासाठी रडते देवा. किती प्रेम करतो रे तू माझ्या लेकरांवरती. हो स्वतः कोणती माता रडते त्यावेळेला जगाच्या बापांना अश्रू पुसावे आणि आत्याला सांगावं आत्या निघालो मी द्वारकेला, आता काय पुन्हा मागायचं असेल तर माग. कोणती माता म्हटली मला काहीच नको. तेवढ्यामध्ये आवाज आला उकडनं, महालातून आवाज आला, धाव माधवा धाव. माझ्यावरती संकट पडलं, माझ्यावरती संकट पडलं. तो आवाज होता कुणाचा? कुणाचा आवाज होता? अभिमन्यूची पत्नी माहित नाही, उत्तरा. वा उत्तरेचा आवाज होता. उत्तरा म्हटली माय बापा धाव, माझ्यावरती ब्रह्म असं सोडलेलं आहे आणि माझ्या गर्भातला बाळ माझ्या या पांडवांच्या कुडातला आता या ठिकाणी राहत नाही. काय आवाज दिला? अर्थ स्वराने आवाज दिला, जडे माझी काय लागला म्हणावा, जडे माझी काय लागला म्हणावा, जडे माझी काय लागला वनवा, 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 जडे माझी दावरे केसवा माय बापा, दावरे केसवा माय बापा, दावरे केसवा माय बापा, दावरे केसवा माय बापा, जडे माझी काय लागला वनवा, जडे माझी काय लागला वनवा, जडे माझी काय लागला वनवा, जडे माझी काय
लागलावन जडे माझी काया लागलावन त्या ठिकाणी उत्तरेच्या पोटात असलेला गर्भ तो होता परीक्षिती राजाचा त्याचं रक्षण केलं कुंती मातेला म्हटले आता मी निघालो काय मागायचं ते माग कुंती मातेनं फक्त देव मागितला कुंती माता म्हटले आणखी मला जर द्यायचं असेल जगाला आशा सुखाची आहे पण मला जर कधी द्यायचं असेल तर जगा वेगळी मागणी जगाच्या विरोधात मागणी करणारी एक माता ती कोणती तिने जगाच्या मालकाला दुःख मागितलं दुःख का मागितलं ग का मागितलं दुःख कुंती माता म्हटले अरे सुख प्राप्त झाल्यानंतर सुखामध्ये देवाचा आठव होत नाही देवाचा आठव होत नाही सुख प्राप्त झालं की आणि दुःख प्राप्त झाल्यानंतर त्याचा आठव झाल्याशिवाय राहत नाही त्याचा आठव झाल्याशिवाय राहत नाही म्हणून मला जर कधी जीवनामध्ये यायचं असेल तर दुःख दे आणि तू तुझं चिंतन माझ्या जीवनामध्ये जाऊ नये हे मला दे हे संत मागतात म्हणून तुकोबाराय सुद्धा बोलतात देवा अरे तुझा विसर ना व्हावा तुझा विसर होऊ नये आणि विसर जर कधी झाला तर जीवाची काय हानी होते विसरले तया थोर झाले आणि पचतील खाणी सौर्यांशीच्या देवा तुझा विसर होऊ नये कारण तू जर कधी आम्ही जर तुझा विसर पाडला तर आम्ही काय केलं जीवनामध्ये काहीच नाही अरे तुला मानावं लागेल केवढा मोठा जगाचा बाप आहे तुला आमचा विसर पडला नाही उलट आहे ना जगाच्या बापाला खरं बोला दादा खोटं बोलू नका जगाच्या बापाला तुमचा विसर पडला का पडला नाही ना जर कधी विसर पडला असता तर सकाळी गर्दी झाल्याशिवाय राहते का बोला हा सकाळी गर्दी झाल्याशिवाय राहील का आपल्या दारी पण त्यानं आपला विसर सोडला नाही त्यानं आपला विसर पाडला नाही आपले कर्तव्य होते की अरे अनमोल किमतीचा नरदेव जेणे हा जीव दिला दार मग त्याचं चिंतन त्याचा आठव त्याचा विसर कसा पडू द्यायचा त्याचे उपकार मानावे लागेल अरे आपल्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही झालंय माझं कीर्तन ऐका आपल्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही त्याच्या मनामध्ये आलं ते कधी झाल्याशिवाय राहत नाही त्याच्या मनामध्ये आलं ते झाल्याशिवाय राहत नाही आणि आपल्या मनामध्ये कितीही आलं तरी तसं होत नाही हो ऐका आपल्या मनामध्ये कीर्तनात येणं आपल्या मनामध्ये कीर्तनातून जाणं आपल्या मनामध्ये कीर्तनातून घरी गेल्यानंतर झोपणं आपल्या मनामध्ये आहे पण सकाळी उठणं गोधडीतून उठणं मात्र त्याच्या मनामध्ये असलं तर तू उठवेल ऐका आणि त्याच्या मनामध्ये जर कधी नसलं आजी म्हाताऱ्याला उठून आजीच म्हणता ना इकडे आजी म्हाताऱ्याला नाही तर लय भागाची प्रथा आहे बाबा इकडे चोपड्याकडे गेलो तर आजीले ढल्ली म्हणतात काय म्हणतात बाबा आमच्या परिसरात जगन्नाथ बाबाकडे बरेच वेळेला येतात आमच्या परिसरामध्ये तिकडे जर ऐरणपट्टीमध्ये म्हातारा असला तर ढल्ला म्हणतात ढल्ला आणि म्हातारी असली म्हणजे ढल्लीनं फराळाचं केलं का म्हणजे ढल्लीनं नाही का ढल्ला ढल्ली नाही का ढल्ली गेली म्हाताऱ्याला उठवायला ढल्ला काही उठे ना बाबा ढल्ला सण पडेल असा पदरा मारुती सारखा म्हातारी म्हटली म्हणूच तर म्हणते मी रातच्या 2 वाजल्यापासून मशीनचा आवाज येत नाही म्हाताऱ्याच्या मशीन 2 वाजल्यापासून बॅटरी क्लोज झाली की काय म्हाताऱ्याला हलोय ना म्हातारीनं उठत नाही म्हातारा मोठ्या पोऱ्याला आवाज दिला पप्प्या पाणी पडे ना म्हणून मक्याले पाणी भरायला गेलता रात्री कपाशीले पप्प्या उठे ना 8 वाजलो आजी म्हणे उठ रे तुझा बाप काही उठून राहिला पोरग उठलं गडबड मध्ये म्हाताऱ्याला हलवायला लागलं म्हातारा काही हले ना बोले ना काही पाय झटके ना हात बी झटके ना आणि मग पोरगा म्हणे हे तर काही झालं आता म्हणे आजी म्हणे काही झालं नको डॉक्टरले बोलव म्हणे बापा डॉक्टर तिकडच्याच गल्लीत राहत होता आजी जिन्याहून आवाज दे म्हणतो डॉक्टरला म्हणे डॉक्टरचा एका कान खराब
पण डॉक्टरला कोणतरी सांगलं म्हणजे आबा लगर आजीनं बोलवलं. आजीनं बोलवलं. आजी म्हटली बघा ना म्हणे डॉक्टर म्हातारा बोलत नाही. रात्री कीर्तनाला गेला. कीर्तन बाबानं लेट सोडलं. मी विचारलं कीर्तन कसं केलं. मिठ्ठू मिठ्ठू सारखा बोलला हो म्हणे म्हातारा. मस्त केलं म्हणे कीर्तन. गोड गोड मिठ्ठू सारख्या गप्पा मारल्या सकाळी उठत नाही म्हणे म्हातारा. डॉक्टरनं हाताची नळी तपासली बाबा. नाडी तपासली हाताची. आजी म्हणे डॉक्टर बोल ना काय झालं. डॉक्टर म्हणे आजीवर. डॉक्टर काय झालं. डॉक्टर पुन्हा म्हणे आजी. म्हणे बोल ना. म्हणे आजी. म्हणे बोल ना. म्हणे आजी बोंबलेले सुरुवात कर म्हणे माय. कळलं का तुम्हाला. म्हणे बोंबलेले सुरुवात कर. आजी म्हणे मी एकटीच कशी काय बोंबलो. नाही का. डॉक्टर म्हणे कीर्तनातल्या बाया घेऊन जाय पण बोंबलेली सुरुवात कर. का गेला ना राम. राम गेला. काय देहाचा पिंजरा झाला जुना. जन्म मिळेना पुन्हा पुन्हा. नको अभिमान करू भल्या मानसा. नको अभिमान करू भल्या मानसा. नको अभिमान करू भल्या मानसा. नको दिवसाची दुनिया. 2 दिवसाची दुनिया आहे दादा. या 2 दिवसाच्या जीवनामध्ये काय करा. काय करा या 2 दिवसाच्या जीवनामध्ये. ऐका ना संदेश दिला. हे 2 दिवसाची दुनिया. छाती फुगवून तो चालू नको. नाद तू सुका बोल अभद्र बोलू नको. अरे 2 दिवसाची दुनिया. 1 दिवस सगळ्याला जावं लागणार. बोलणं चांगला बोल. ज्याच्याचे पटत नसेल त्याच्याचे प्रेमानं बोल. अरे बोल बाबा. सोबत जाणार आहे फक्त प्रेमाची 2 शब्द आहेत दादा. तू जर जीवनामध्ये वाईट बोलला असेल. वाईट बोलला असेल तर गेलेल्या जीवाला दुःख होईल. काय केलं जीवनामध्ये. बोल आनंद तू सुखानी. बोल अभद्र बोलू नको. संतांच्या शब्दाचा. संतांच्या शब्दांचा नको अपमान करू भल्या मानसा. नको अपमान करू भल्या मानसा. देहाचा पिंजरा झाला जुना. परमात्म्याला तुमचा विसर पडला ना पाहिजे. त्याचा विसर आपल्याला पडला ना पाहिजे. याच्यावरती बोलत होतो मी. देवाला जर कधी विसर पडला तर म्हटले आपल्या दारी गर्दी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याच्या मनामध्ये आलं तो तेच करतोय. उसकी जी में आया तो डाकू को वाल्मीकि बना देता है. किसकी जी में. उसकी जी में आया तो डाकू को वाल्मीकि बना देता है. नहीं तो विश्वामित्र जैसे ऋषि को मेनका के पीछे भगा देता है. कसौटी भक्तों की लेता है. जिंदों को डुबाता है. मुर्दों को तैराता है. राजा हरिचंद्र को 2 मन सोने के लिए अपनी पत्नी बेचनी पड़ती है. दरिद्री सुदामा को सोने की नगरी मिला देता है. अरे खुद का बाप था दशरथ. खुद का बाप था दशरथ वहां नहीं था लेकिन जटायु को मांडी देता था. धनुर्धारी कर्ण को सुलवा देता है और मुर्दे सचितानंद बाबा को खड़ा कर देता है. अरे राजा बली को जाना था वैकुंठ लेकिन भेज दिया पाताल. म्हणून त्याच्या मनामध्ये आलं तो ते करतो. म्हणून त्याची जनाबाई
जनाबाई कुठे गेली, पदर कसला कमरेला बाबा, आणि त्या विटेवरच्या परमात्म्याला म्हणते, रे विठ्या, काय केलं रे मूळ मायेच्या करट्या? न्याय मला न्याय केला का तू? हा, न्याय केला? काय केलं? धुंद झाला, धुंद झाला, धुंद झाला. म्हणून काय नाराजी आहे का तुमची? किती वाजले पहा बरं एकदा, नाही तर तुम्ही म्हणसान की बापारी 11:05 झाले, नाही का? धुंद झाला, धुंद झाला, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, झाला कीर्तिवानाचा, कीर्तिवानाचा, कीर्तिवानाचा पुमान केला, झाला तुझा दरबार, सुंदर झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, सुंदर झाला तुझा धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. म्हणून देवा, अरे तुला आमचा विसर होत नाही माय बापा, म्हणून आमचं कर्तव्य आहे तुझा विसरण व्हावा. हिचे दान, दान किती प्रकारचा? दानाचे अनेक प्रकार आहे. कन्यादान आहे, रक्तदान आहे, नाही का? रक्तदान आहे, आणखी कोणतं दान आहे? मतदान आहे. मतदान नाही का? अवघड काम आहे. आमच्या गावात ते मतदानावाले, ते बुथवाले बस ते आलं, एक तिथं उभं राहिलं. ते सर म्हटले, ओ दादा लवकर बोट टेकवा, माग गर्दी आहे, लवकर टेकवा ना म्हणे बोट, मतदान करा लवकर निघा. अहो म्हणे मतदान करायला काही हरकत नाही, पण रात्री कोण पाजली त्याचं नाव आठवत नाही म्हणे, नाही का? त्याचं नाव आठवायला पाहिजे ना. अवघड काम आहे, नाही का? म्हटले दादा चला, काय काय घेता, भागाची प्रथा आहे. मला राजकीय क्षेत्रामध्ये बोलायचं नाही. सर्व मंडळी या ठिकाणी राजकीय क्षेत्रातली आहे, धार्मिक क्षेत्रातली मंडळी आहे, शैक्षणिक क्षेत्रातली आहे, सर्व मंडळी, कुणाच्या भावना दुख नाही ऐका. म्हणून ते मतदान, मतदान कन्यादान
आणि मतदान कधी विकू नका. मतदान आपला हक्क आहे. मतदान कधी विकू नका. कन्यादान, कन्यादानासारखं पुण्य कुठलं नाही. म्हटले महाराज रक्तदान आहे, अन्नदान आहे, अनेक दान आहे, अनेक दान आहे, ज्ञानदान आहे, पण या दानाच्या बाबतीत नाही. तर तुकोबाराय म्हणतात प्रेमदान, नाही का? तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा. अनेक ठिकाणी तुकोबारायांनी मागणी केली असेल तर फक्त प्रेमाच. देवा प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, आणि प्रेमाविना नाही समाधान. हे दान नाही मागितले, फक्त प्रेमदान. देवा तुझं माझं प्रेम टिको, देवा तुझी माझी भक्ती, तुझ्याबद्दल श्रद्धा असावी, आस्था असावी, ही मागणं तुकोबारायाने केलं. म्हणून हिची दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा, तुझा विसर कधी पडू नये, कारण तुझं गुण. म्हटले तुकोबाराय तुम्हाला माझा विसर पडणार नाही. म्हटलं मग तुम्ही करणार काय? गुण गाईन आवडी. काय करेल? गुण गाईन आवडी. कारण त्याच्याकडे गुण आहे, कारण तो गुणातीत आहे. देव गुण आहे, गुणातीत आहे, गुणातीत आहे, त्याच्याकडे गुणच आहे. बाबतीमध्ये माऊलीनं वर्णन केलं ज्ञानश्रीमध्ये. ऐकायश श्री अवतारी ज्ञान वैराग्येश्वरी, हे साई गुणवरी असते तो भगवंत, षटगुण संपन्न एक भगवंतची जाण. म्हणून गुणही जर बोलले तर तुझं गुण गाईन बाबा, दुसरं कोणाचं पवाडा गाणार नाही, कोणाचं गीत गाणार नाही, फक्त गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद. देवा तुझं चिंतन करेल रे माय बापा, रात्र दिवस दिन रजनी हा चिंता, दुसरं काय नाही, फक्त तुझं गुण गाईल. गुण गाईन आवडी, आवडीनं गाईल, आवडीनं गाईल. कुठला आळसपणा नाही माझ्या जीवनामध्ये, फक्त गुण गाईन आवडी, नाही का? आणि हेची माझी सर्व जोडे, हेच माझ्या जीवनाचं सर्व आहे. आणि तुझं चिंतन करेल, माझं आयुष्य तुझ्या नामचिंतनामध्ये जाऊ देईल. कारण तुझं चिंतन करता 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 मला वैकुंठाला जाण्याची वेळ जरी आली तरी मी तुझं चिंतन सोडणार नाही माय बापा. म्हटले तुकोबाराय माझं गुण गाणार, हेच दान तुम्ही मागतात, प्रेमाचं दान मागतात, गुणगान गाण्यासाठी, भक्ती करण्यासाठी, साधना करण्यासाठी. दुसरं काही मागा हो, सगळा परिवार सगळं गाव तुमच्या नावानं पोट मोठे, स्वतःची पत्नी म्हणते माझ्या माये बापे बरी नाही केले, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या, फुटकाचं विना त्याला दोन तारेन, करतो येरधार पंढरीची. काहीतरी मागाना, धन मागाना, बजेट बसून जाईल, नाही का? बजेट बसेल, संपदा मागा. तुकोबाराय बोलतात ना, ऐका ना. संपदा सोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा नावडे लागला टिकला पंढरीचा, लागला टिकला पंढरीचा. संपदा सोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा नावडे मनाला. हो संपदा सोहळा नावडे. संपदा म्हणजे धन संपत्ती मला आवडत नाही. म्हणून म्हटले तुकोबाराय न लगे मुक्ती, मुक्ती नको, नको मुक्ती, मोक्ष नको, मोक्ष आम्हा घरी कामारी त्या दासी, नाही का? किंवा मोक्ष पद तुच्छ केली या कारण आम्हा जन्म घेणे योगायोगी. आम्ही जन्म घेऊ देवा, फक्त तुझं चिंतन करणं. आम्ही मोक्ष आम्हाला पाहिजे नाही, मुक्ती आम्हाला पाहिजे नाही, सुलोपता नाही, स्वरूपता नाही, सयुजता नाही, कुठलीच चारी प्रकारच्या मुक्त्या आम्हाला नको पाहिजे. न लगे मुक्ती संपदा संत संग देई सदा, नाही का? संतांच्या संगतीत काय? ऐका माझं वाक्य, ऐका. ऐकताना 2 मिनिटं ऐका. मला पण लाज वाटते की वेळ होत चाललाय, नाही का? मला पण लाज वाटते की वेळ होत चाललाय, पण वेळ झालाय. ऐका. संसारियों के साथ रहोगे, आवडलं तर टाळी वाजवायची. संसारियों के साथ रहोगे तो आपको काम की याद आएगी, संसारियों के साथ रहोगे तो आपको काम की याद आएगी, संतों के साथ रहोगे तो आपको विश्राम बाबा की याद आएगी.
विश्राम बाबा की आले, लुटो मजा हरि नाम के ऐसी वक्त फिर ना आए, एक दिन ये माल मत्ता सब मिट्टी में मिल जाएगी। ऐका, जब तक है जिंदगी फुर्सत ना मिलेगी काम से, कुछ वक्त ऐसा निकालो, प्यार करो भगवान से, प्यार करो मेरे विश्राम बाबा से। ऐका ओ, म्हणून हे जीवन संतांच्या संगतीत जावं, संतांच्या संगतीचं वर्णन काय करावं म्हटले, महाराज काय केलं त्यांनी, कृपादान केले संती कल्पांती सरेना, होता त्यांची कृपा पशु बोलेवे, माऊलीची कृपा झाली पशु वेद बोलला, म्हणून संतांची संगती माझ्या जीवनात दे, संत संग दे, संत संग दे म्हटले, मीपणाची निवृत्ती व्हावा म्हणून पहिला निवृत्ती आहे, निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही म्हणून दुसरे ज्ञान देव आहे, एकदा का ज्ञान प्राप्त झालं की जीवनाचा मार्ग सोपा होतो म्हणून तिसरे सोपान आहे, एकदा का जीवनाचा मार्ग सोपा झाला रे झाला की आत्मा मुक्त होतो म्हणून चौथी मुक्ताबाई आहे, काय चौथी मुक्ताबाई, त्या संतांची संगती मला दे, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, देवा तू आम्हाला या गर्भवासात जरी टाकलं तरी टाक, आम्ही सुखानं गर्भवास घ्यायला तयार आहे, अभंगाच्या शेवटच्या चरणात तो कामने गर्भवास, तो कामने गर्भवास, तो कामने गर्भवास, तो कामने गर्भवास, सुखे घावा सुखे घावा गुण गाये नावडे, गुण गाये नावडे, गुण गाये गुण गाये नावडी, बार कुमारी, बार कुमारी, बार कुमारी, अरे विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, पार कुमारी, विठोबार कुमारी, पार कुमारी, विठोबार कुमारी, पार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, बोला पुंडलिक बल्लाळ विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, आदिशक्ती मुक्ताबाई जय, ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली धनराज